गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये निरूपणास सुरुवात करूया। बघा, या वैखरीतून जेव्हा समर्थांचं नाम निघतं ना, तर ही सकाळ आहे, ही स्वर्गाहून सुंदर वाटू लागते। बघा, सकाळी सकाळी जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू, हे असं नामस्मरण जेव्हा या वैखरीतून चालू असतं तेव्हा मनामध्ये राग असतो का आपल्या? तर नाही, फक्त या हृदयामध्ये प्रेम आणि प्रेम भरलेला असतो। पण समर्थ सांगतात की जेव्हा या माणसाच्या मनामध्ये राग आणि क्रोध निर्माण होतो ना, तेव्हा माणसाची खऱ्या अर्थानं अधोगती चालू होते। मग तुम्ही कितीही भक्तिमार्गामध्ये असा, कितीही कीर्तनामध्ये असा, निरूपणामध्ये असा, किंवा कितीही मोठ्या बघा होम भवनामध्ये असा, पण जेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये राग आणि क्रोध म्हणजे काय? राग आणि क्रोध म्हणजे अहंकारी रावणच ना। कारण या रावणाने बघा त्याच्या क्रोधामुळे रागामुळेच त्याचा नाश झाला ना। महाभारतामध्ये आपण पाहिलं कौरवांची अधोगती का झाली? हा राग क्रोध ज्याच्या मनामध्ये या राग क्रोधाची बघा निर्मिती होते, त्याच्या जीवनामध्ये भगवंत कधीही प्रवेश करत नाही। तिथे हा रावणच असतो। मग त्याच्या जीवनाची पूर्ण दशा होऊन जाते। मग आपण म्हणतो की बघा चांगदेव सुद्धा आपण पाहिले, 1400 वर्ष भक्ती केली, 1400 वर्ष तपश्चर्या करून सुद्धा रागाने या चांगदेवाची पण बघा 14 वर्षाच्या बघा मुक्ताई समोर बघा काय झालं चांगदेवाचं। एवढा बघा तपश्चर्या करून सुद्धा छोटीशी मुलगी ते चांगदेवाला बघा शिकवू लागली, तर त्या भक्तीचा काही फायदा आहे का? आपण किती वर्ष भक्ती करतो याला अजिबात महत्त्व नाही। पण 2 दिवसाच्या भक्तीमध्ये सुद्धा परमेश्वराजवळ माणसाला जाता येतं। फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भाव पाहिजे। अहंकारी रावणाला जेव्हा मनामधून बाहेर काढू ना, तेव्हाच खरा श्रीराम समर्थ आपल्या मनामध्ये निर्माण होतील, जागृत होतील, आणि मग ते जीवन बघा किती सुंदर वाटू लागेल। म्हणजेच काय? म्हणजेच राग आणि क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे। कारण बघा, जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर या रागावर नियंत्रण खूप महत्त्वाचं आहे। कारण परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग म्हणजेच राग आणि क्रोध बाजूला ठेवणं, आणि या जीवनामध्ये बघा धनाच्या जवळ जाण्याचा मार्गसुद्धा, लक्ष्मीच्या जवळ जाण्याचा मार्गसुद्धा, त्यामध्ये सुद्धा राग आणि क्रोध यायला नाही पाहिजे। जिथे राग आणि क्रोध येतो ना, तिथे सर्वनाश होऊन जातो। बघा, हा राग आहे ना, आपल्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे।
राग आल्यावर बघा माणसाची एकाग्रता गमून बसतो, त्यामुळे यश प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून बघा हा राग आहे ना, माणसाची स्वाभाविकता गती सुलभपणे नष्ट करतो. माणसाला समजत सुद्धा नाही. हा राग अशी गोष्ट आहे ना की माणूस चुकीचा वागून सुद्धा त्याला असं वाटतं का मी बरोबरच वागतो आहे. बघा त्याचं शरीर त्याला साथ देत असतं, पण या माणसाला जर कोणी सांगणारा असेल तर रागावर कंट्रोल निर्माण होईल की नाही? नक्कीच होईल. आणि हे आपले सद्गुरू करत असतात, समर्थ करत असतात. की बघा लहान मूल असतं, जोपर्यंत त्याला आपण शाळेमध्येच पाठवलं नाही तर तो हुशार होईल का? बघा शिक्षित ज्ञान प्राप्त होईल का? पण आपण त्याला शाळेमध्ये पाठवतो आणि नंतर बघा गुरुजी सर त्याला शिकवायला लागतात. हळूहळू त्याच्या ज्ञानामध्ये बघा ज्ञानाची निर्मिती होते, मग सर्व काही व्यवस्थित व्हायला लागतं. म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये आईवडील तर पहिले गुरु आहेतच, पण आईवडिलांनंतर सुद्धा जे गुरुस्थान असतं ना ते खूप महत्त्वाचं असतं. तसं आपल्या जीवनामध्ये हे गुरुस्थान सद्गुरूंचं आहे, सद्गुरू माऊलींचं आहे. ही सद्गुरू माऊली अशी गुरु आहे ना, ही गुरुच्या गुरुपेक्षा आईच आहे. ही अशी आई आहे ना की बघा या मुलाला या मानव मुळाला किती चुक्या झाल्या तरी माफ करत असते. सगळ्या चुक्या तिच्या पदरात घेत असते, पण तरीही सुद्धा हा मुलगा एवढा क्रूर आहे, परत परत चुक्या करतो, परत परत त्याच मार्गाने जातो. पण म्हणून आपल्या जीवनामध्ये समर्थ सांगत आहेत, जर या माणसाच्या जीवनामध्ये राग आणि क्रोध जर गेला ना तर खरंच या माणसाचं भलंच होऊन जाईल. या माणसाच्या मनामध्ये भगवंताचं स्थान निर्माण होईल. पण हे जाईल कधी? की जेव्हा आपण दुसऱ्याचं ऐकू तेव्हाच ना. दुसऱ्याचं म्हणजे कोणाचं? की आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो, विश्वास ठेवतो, कोणीतरी शक्ती आहेच ना, हे सर्व चालवतं, आपल्याला सकाळी उठवतं. बघा रात्री आपण झोपतो, हे कुणामुळं झोपतो बरं? आपण कधी विचार केला आहे का? हवा येते, दिसत नाही, पण अंगाला बघा जाणवते. म्हणजेच काय? हे सर्व लीला कोणाची तरी आहे ना. बघा कधी कधी माणूस अशा गोष्टींचा विचार कधीच करत नाही. या सध्याच्या कलियुगामध्ये माणसाला फक्त धन, पैसा, जागा, जमीन ह्याच गोष्टी दिसत आहेत. पण समर्थ सांगतात नक्कीच या गोष्टींना सुद्धा प्राधान्य द्यायला हवं. पण या गोष्टी बघा, या धन, पैसा या गोष्टी जीवनामध्ये नसतील तरीसुद्धा हे जीवन जगता येईल, हे मनुष्य सध्या विसरलेला आहे. म्हणजेच काय? म्हणजेच बघा समर्थ सांगत आहेत की हा राग माणसाच्या जीवनामध्ये किती धोका निर्माण करू शकतो, आपण विचारसुद्धा करू शकत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा सुंदर एक कथा आहे, सर्वांना माहीत असेल तरीही सुद्धा, कारण हे निरूपण आहे, या कथेनुसारच कारण संपन्न होईल. कारण ही कथा तुमच्या जीवनामध्ये बघा, या कथेकडे कथा म्हणून बघू नका, गोष्ट म्हणून बघू नका, याच्यामध्ये सार भरलेला आहे. आणि हे सर्व काही सांगत असतो ना तेव्हा याच्यामध्ये माणसाला एक नवीन जीवन प्रेरित निर्माण करण्याचं काम या कथा करत असतात. बघा एकदा एक राजा दाट जंगलामधून हरवून जातो. बघा जंगलामध्ये शिकारीला गेलेला असलेला हा राजा, दाट जंगल असतं, झाडांनी भरलेलं असतं आणि त्या दाट जंगलामध्ये बघा हरवून जातो. सगळीकडे सारखंच दिसू लागतं, जिथे त्याला खूप तहान लागते बघा. आणि त्या तहानलेल्यामध्ये इकडे तिकडे बघतो तर सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला पाण्याचा थेंब सुद्धा कुठे मिळत नाही.
कुठे नदीसुद्धा दिसत नाही. बघा तहानलेल्यामुळे त्याचा घसा सुकतो आणि त्याची नजर एका झाडावर पडते. बघा जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते, तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबांनी द्रोण भरू लागला. जसे तसे जवळजवळ खूप वेळ लागल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोणला तोंडाजवळ घेतो, तेव्हाच समोर तिथे बघा समोर बसलेला एक पोपट आवाज करत करत येतो आणि त्या द्रोणला झडप मारून परत समोरच्या दिशेने बघा जातो. त्या द्रोणमधलं पूर्ण पाणी खाली सांडून जातं. बघा राजा निराश होतो आणि खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते. राजा विचार करतो की माझा घसा सुकला आहे, मला खूप प्रयत्न करून सुद्धा हे पाणी मिळालं होतं आणि या पक्ष्यानं ते सुद्धा खाली पाडलं, परंतु आता काय होऊ शकतं असा विचार करून परत त्या रिकाम्या द्रोणला भरू लागतो. खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण परत भरतं आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला जातो, द्रोण तोंडाजवळ घेतो, तर तो बसलेला पोपट आवाज करत करत पुन्हा येतो आणि त्या द्रोणला झडप मारून पाणी पाडून परत समोर जातो. बघा असे 2-3 वेळा होतं. बघा आता राजाच्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो. राजाला वाटू लागतं की आता या पक्षाचं खूप झालं, याला शिक्षा तर आता करायलाच हवी. बघा खूप परिश्रम केले मी, एकत्र केल्यावर ह्या दुष्ट पक्षी असा का वागतोय बरं? आता मी याला सोडणार नाही, याला शिक्षा तर झालीच पाहिजे. बघा आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपवून टाकेल, असं मनातल्या मनात तो राजा ठरवतो. बघा राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत त्या द्रोणला भरू लागतो. खूप वेळेनंतर त्या द्रोणला पाणी भरतं. तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत करत जसा त्या द्रोणला झडप मारण्यासाठी जवळ येतो ना, तसाच राजा त्या पोपटावर चाबूक मारतो आणि त्या पोपटाचं प्राण घेतो. बघा त्या पोपटाला मारून टाकतो. बघा परत पुढे काय होतं. आता राजा विचार करतो की या पोपटापासून तर पिच्छा सुटला, परंतु असे थेंब थेंब करून कधी परत द्रोण भरू आणि कधी माझी तहान भागेल. म्हणून तिथून ते पाणी पडत होतं, तिथे जाऊन पटकन पाणी भरतो. असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो. बघा जिथून पाणी पडत होतं तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो ना, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्या फांदीवर एक भला मोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाल पडत होती, लाल गळत होती. राजा ज्याला पाणी समजत होता ना, ती अजगराची ती विषारी लाल होती. राजाला पश्चाताप होऊ लागतो. हे परमेश्वरा, हे देवा, मी हे काय केलं? जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता, क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकलं. मी संतांच्या सांगितलेल्या उत्तम क्षमा मार्गाचा स्वीकार केला असताना तर आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आलं असतं, तर हे माझ्या हितकारक निर्दोष पक्षाचा जीव गेला नसता. बघा हे देवा, मी नकळत किती मोठं पाप केलं आहे. राजा दुःखी होतो. बघा म्हणून समर्थ सांगतात की दया क्षमा शांती असणारा खरा वीर असतो. रागात बघा, रागात व्यक्ती दुसऱ्यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो. राग ते विषच आहे ना, ज्याची निर्मिती अज्ञानामुळं होते आणि अंत पश्चातापाने होतो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. बघा असं म्हणतात, आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, अति राग आणि भीक माग. म्हणून बघा
बरंचसं काही बोलून जातं. म्हणजेच या रागावर नियंत्रण ठेवणं खूप अति गरजेचं आहे. जेव्हा माणसाला राग येतो तेव्हा सर्व गोष्टी माणूस विसरून जातो. एवढा क्रोधित होतो ना की आपले सगळे सोयरे कुटुंब यांना सुद्धा तो समोर बघत नाही, कसलाही विचार करत नाही. त्या रागामध्ये सर्व काही विसरून जातो. म्हणून समर्थ सांगत आहेत की हे मानवा, तुला जर राग घालवायचा असेल तर तुला ध्यान करायला हवं. बघा, हे ध्यान एवढं महत्त्वाचं आहे ना. आपण बघा माळ जपत असतो, प्रत्येकाला दिलेल्या मंत्रामध्ये ती माळ जपली जाते. बघा, जेव्हा आपण माळ जपायची सुरुवात करतो ना तेव्हा बघा कधी कधी या माळ जपताना माणसाला आळस निर्माण होतो, कंटाळा येतो. पण तो कंटाळा काय येतो? जिथे चांगलं कार्य होतं ना तिथे हा अहंकारी रावण, हा क्रोध असतो, तो चांगल्या कार्यामध्ये अडथळा आणत असतो. आणि हा अडथळा जिथे येतो ना, बघा त्या अडथळ्यावर विजय कसा मिळवायचा हे समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला माळ जपताना बघा आळस येईल, तुमच्या मनामध्ये वेगवेगळे क्रूर विचार येतील. तुम्हाला ते जेव्हा तुम्ही ही माळ जपत राहाल ना तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर वेगवेगळे चित्र विचित्र निर्माण होतील. पण त्यांना तुम्ही भुलवू नका. मनामध्ये तू विचार करू नका, काहीही येऊ, पण माझ्या मनामध्ये श्रीराम भरलेला आहे, समर्थ भरलेले आहेत, दत्तगुरू भरलेले आहेत, स्वामी भरलेले आहेत. मग तरीही तुम्ही हे रोज जेव्हा तुमच्या मनामधून या वैखरीतून तुम्ही ही माळ जप कराल ना, एक ना एक दिवस सर्व काही नष्ट होऊन जाईल. तुमच्या मनामधले जे क्रूर विचार येतात ना, क्रोध येतो, राग येतो, हे सर्व काही नष्ट होईल. आणि बघा, पण आपण सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही सातत्य रोज माळ जपाल तेव्हाच हे होईल. तुमच्या मनावर एक अशी छाया निर्माण होईल ना की तुमच्या मनामध्ये किती जरी दुसरा कोणी तुम्हाला असं राग आणण्याचा प्रयत्न केला तरीही तुमच्या वैखरीतून बघा प्रेमच निर्माण होईल. जेव्हा तुमच्या वैखरीतून शब्द बाहेर पडतील ना की ते श्रीरामाच्या बघा आज्ञेनेच पडतील. म्हणून ही आज्ञा असते ना, तिला खूप महत्त्व आहे. म्हणून हे जीवन जगत असताना हा मानव आहे ना, बघा नवीन नवीन मित्र तयार करतो, नवीन नवीन संबंध तयार करतो. पण समजदार व्यक्तीसोबत काही मिनिटे केलेली चर्चा असते ना, ती हजारो पुस्तके वाचल्या समान असते. बघा, स्वामी विवेकानंदाजींचं हे सुंदर वाक्य आहे. जेव्हा बघा समजदार व्यक्ती असतो, त्याच्या जवळ घालवलेले काही दिवस असतात, वेळ असते, काही मिनिटे असतात. जेव्हा हजारो पुस्तके वाचून तुम्हाला जे ज्ञान मिळणार नाही ना, तेवढं ज्ञान तुम्हाला त्या एक क्षणाच्या भेटीनं भेटतं. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये बघा संत कृपा असते, संतांची संगत असते, सद्गुण विचार असतात. जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा आपल्या जीवनाचं सोनंच होऊन जातं. म्हणजेच आपल्या अवतीभोवती आपल्या बघा आपण कधी कधी कुणाच्या संपर्कात असतो, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय समर्थ सांगतात, बघा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. फक्त तू तुझ्या स्वतःमध्ये सद्गुण विचार निर्माण कर. तुझ्याकडे सद्गुण विचार निर्माण करायला दुसरं कुणीही येणार नाही. कारण तुमची मानसिकता असते ना, ते बघा तुमची मानसिकता समाधानच तुमच्या शत्रूंना पराभव करू शकते, बाकी काहीच नाही. म्हणजेच काय, म्हणजेच बघा आपण एखादं कार्य करायला घेतो, ते कार्य करतो
पण बघा अगोदरच आपल्या मनामध्ये अशी भीती निर्माण झालेली असते की मी पराभूतच होऊन जाईल, नुसतंच मी प्रयत्न करून फायदा नाही. म्हणजेच काय, म्हणजेच आपण आपल्या मनाला अगोदरच ठरवून टाकतो की मी हरणार आहे, पराभूत होणार आहे. पण असं करून चालेल का? तर नाही. म्हणून मनाची एकाग्रता ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा ही मनाची एकाग्रता होते ना, तेव्हा मन सुद्धा शांत होऊन जातं, स्थिर होऊन जातं. बघा संत रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे बघा, जणी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधूनी पाहे. म्हणजेच काय, या जगामध्ये सर्व गुण संपन्न सुखी माणूस तुम्हाला कुठे भेटला का? कधी भेटेल का? असा कोणीच नाही. कितीही धन दौलत पैसा कमवणारा असू दे, गाडी बंगले असू दे, पण तरीही सुद्धा या जगामध्ये, या ब्रह्मांडामध्ये सर्व सुखी असं कोणी आहे का? तर नाही. पण या माणसाला काय वाटत असतं? बघा, समोरच्याची गाडी बघतो, बंगला बघतो, पैसा बघतो, जमीन बघतो, आणि त्याच्या मनामध्ये बघा हत्ती घोडे वाहू लागतात. मग त्याच्या मनामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते की समोरचा किती खुश आहे, किती सुखी आहे, पण माझं जीवन बघा, मी भगवंताची भक्ती करतो, सर्व काही करतो, पण माझ्याकडे काहीच नाही. पण समर्थ पुढे सांगतात की वरून दिसणाऱ्या गोष्टी असतात ना, त्या काही क्षणिक असतात. ते क्षणिक सुख असतं, पण तुझं जे सुख आहे ना, ते बघा अंतर आत्म्यातून आलेलं सुख आहे. जरी तुला ते वरून वाटत नसलं, पण तुझ्या अंतःकरणामध्ये ते सुख आहे ना. तू जेवढा सुखी आहेस, तुझ्यासारखा सुखी कोणीही नाही. जरी त्याच्याकडे बघा, ज्याच्याकडे खूप पैसा असतो ना, त्याला कधीच झोप लागत नाही. त्याला टेन्शन असतं की माझा हा पैसा कोणी चोरून तर नाही नेणार, कोणी चोर तर नाही येणार. त्या भीतीने तो जीवन जगत असतो. पण हे मानवा, तुला हे कधी समजेल की पैसा म्हणजे तुझं जीवन नाही. पैसा नसेल तरीसुद्धा तू जीवन जगू शकतोस. पण आताचा मानव आहे ना, या पैशासाठी, या धनासाठी कोणत्याही मार्गाला जायला तयार झाला आहे. म्हणजेच काय, म्हणजे जेव्हा या माणसाला नक्की भगवंत आहे कुठे, परमेश्वर आहे कुठे, हे जेव्हा कळेल ना, तेव्हा सद्गुण रूपी विचारांनी त्याचं मन जागृत होईल आणि या गोष्टींच्या मागे तो लागणार नाही. बघा, पुढे संत नामदेव महाराजांचा एक छान सुंदर अभंग आहे. त्यांनी या धनाला किती बघा छेदून टाकणारा हा अभंग केलेला आहे. बघा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. बघा किती सुंदर अभंग आहे. संत नामदेव महाराज या मानवाला सांगत आहेत की हे मानवा, तू त्या धन संपत्तीमध्ये, त्या नश्वर जगामध्ये तू आहेस ना, ते सोडवून दे. तुला जेव्हा या भगवंताचं नाम तुला समजेल, किती त्या नामामध्ये बघा ऊर्जा आहे, किती त्या नामामध्ये पावर आहे, तेव्हा तुला ही धन संपत्ती या गोष्टी आहेत ना, ज्या नश्वर गोष्टी आहेत, त्या तू विसरून जाशील. आणि मग ह्या नामाची तुला गोडी लागेल ना, तेव्हा अमृतसुद्धा तू बाजूला काढशील. अमृताला सुद्धा तू धिक्कार करशील आणि ते नाम घेशील. म्हणून त्यांनी सांगितलं, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. म्हणजेच काय, म्हणजेच बघा या सृष्टीचा, हे पैसे, बघा ही जमीन, हा पूर्ण देह ज्याचा आहे ना, त्याचं तू नाव घ्यायला हवं. जिथून या पृथ्वी निर्मिती झाली, या ब्रह्मांडाची निर्मिती झाली, त्याचं मूळ कुठे आहे ते तू अगोदर शोध. त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना,
ज्या निरर्थक गोष्टी आहेत त्याच्या मागे तू लागू नकोस, कारण त्या तुला सर्वच काही मिळणार आहेत. पण जिथे ज्या झाडाचं मूळ आहे ना, ज्या मुळापासून बघा ते मूळ पाणी शोषून घेतं, तेव्हा ते झाड निर्माण होतं. ती झाडाची फळं तुला खायला तर मिळणारच आहेत. पण जिथे त्या झाडाला पाणी जातं, त्या मुळाला पाणी घाल. पण त्या मुळाला कशाने पाणी घालता येईल? तर हे नाम जेव्हा या वैखरीतून जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ हे नाम जेव्हा तुमच्या वैखरीमधून या अंतरात्म्यामधून निर्माण होईल, तेव्हाच ते झाड बघा सुंदर होईल ना. बघा संत तुकाराम महाराजांच्या अभंगामधून सुंदर वर्णन केलेलं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज म्हणजे काय? बघा जो मानव असतो त्या वैखरीमध्ये श्रीरामाचं नाम जप करत असतो. बघा सगळीकडे त्याच्या वैखरीमधून निघणारा प्रत्येक शब्द तो सकारात्मक असतो. दया क्षमा शांती जिथे निर्माण होते ते बीज असतं ना, ते बघा ती फळं येतात. त्या झाडाला जेव्हा ती फळं येतात ना, ती फळं रसाळ गोमटीच असतात, शुद्ध असतात. त्या फळांचा वास असतो ना सर्वत्र पसरतो, आणि त्या वासामध्ये सुद्धा जो वास त्या फळांचा घेतो तो सुद्धा आनंदित होऊन जातो. म्हणजेच काय? म्हणजेच या माणसाचं जीवन कसं असावं की बघा एका माणसाचं जीवन असं असावं की बघा तिथे एक संत जर असेल, त्या संताच्या आजूबाजूची माणसं आहेत ना, ती सुद्धा ईश्वराच्या भक्तीमध्ये लीन व्हावी. बघा जेव्हा एखादा मनुष्य असतो तो बासरी वाजवतो, बासरी वादन करतो, आणि तेव्हा त्या बासरीच्या धुणेमुळं बघा माणसं जमायला लागतात. त्यांना त्या मनाला ओढ यायला लागते. तशी ती ॲटोमॅटिक माणसं ओढली जातात. तसंच या नामाचं आहे. तुम्ही जी भक्ती करतायत ना, त्या भक्तीमध्ये जर समोरचा जर जोडला जात नसेल, समोरच्याला जर ओढ निर्माण होत नसेल, तर त्या भक्तीचा फायदा आहे का? आपण तर आपलं भलं करायचंच आहे. आपली भक्ती अशी असावी की आपला अंगीकार दुसऱ्याने करावा, त्याला अप्रूप वाटावं आपलं की खरंच बघा 1 वर्षापूर्वी हा व्यक्ती होता कसा आणि आता झालाय कसा. म्हणजेच काय? म्हणजेच बघा आपण आपला अंगीकार दुसरा कोणीतरी करावं. बघा आपण किती चांगले आहोत हे दुसऱ्याला सांगावं. हेच श्रेष्ठत्व आहे ना. नाहीतर या जगामध्ये धन संपत्ती कमवणारे बघा टाटा बिर्ला अंबानी भरपूर आहेत, पण काही फायदा आहे का? त्यांची नावं फक्त पैशाच्या श्रीमंतीसाठीच मोजली जातात. पण खरा मनुष्य, माणुसकी धर्म जपणारा मनुष्य जर नावं जपायची असतील ना, तर ती आपल्या संतांचीच जपली जातात. टाटा आणि धीरू अंबानी यांची जपली जातात का? तर नाही. भक्ती फक्त परमेश्वराचीच केली जाते. यांची केली जाते का? धनाची भक्ती केली जाते का? तर कधीच नाही. म्हणून या आयुष्यामध्ये ज्या निरर्थक गोष्टी आहेत ना, या काढायच्या असतील तर अगोदर क्रोध आणि राग आपल्या मनामधून जायला हवा. आणि जोपर्यंत हा राग आणि क्रोध या मनामधून जाणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही कितीही भक्ती करा, कितीही प्रवचन करा, आणि कितीही दान धर्म करा, आणि कितीही होम हवन करा, त्याचा काहीच फायदा होणार नाही. कारण ते कालही सत्य होतं, आजही सत्य आहे, आणि उद्याही सत्य असणार आहे. फक्त प्रेमाने नामस्मरण करा. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. बघा तुमच्या जीवनामध्ये अशी जादू निर्माण होईल ना की तुमचं जीवन एका ऊर्जात्मक गोष्टीकडे जाऊ लागेल.
तुम्हाला कळणार सुद्धा नाही की हे जीवन आपलं कोणीतरी चालवत आहे, कोणीतरी या गाडीचा ड्रायव्हर आहे. तो गाडीचा ड्रायव्हर जर चांगला असेल ना तर योग्य त्या मार्गावर तुमची गाडी पोचेल, नाहीतर ती गाडी अर्ध्यावरच राहील. म्हणून आपण ज्या गाडीमध्ये बसलो आहोत, बसणार आहोत, त्या गाडीचा ड्रायव्हर जर योग्य असेल ना तर गाडी व्यवस्थित जाईल. म्हणून ड्रायव्हर चांगला असायला हवा. आणि या भक्ती मार्गामध्ये आपण आहोत, या गाडीचा ड्रायव्हरच ब्रह्मांड चालवतो. तर आपल्याला काही टेन्शन आहे का? अजिबात नाही. स्वच्छंद राहा, निरोगी राहा, समृद्धी राहा आणि इतरांचा आदर करा. बघा, दुसऱ्यांना माफ करायला शिका. मग बघा, ही जीवनाची गाडी किती रुळावर येते आणि चांगली चालू लागते. मग कसल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही आणि आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. आणि आजही झाला आहे, उद्याही होईल. काही काहींची वेळ आलेली नाही, ती वेळ नक्कीच येईल. फक्त धीर धरा. आजही सत्य होतं, उद्याही सत्य आहे आणि कालही सत्य होतं. जय जय रघुवीर समर्थ.